नमस्कार. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी आपला नाथ भागीनाथ. मित्रांनो, महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आज आपण बघणार आहोत जिल्हा अहिल्यादेवीनगरमधील तालुका पाथर्डी या ठिकाणी श्री क्षेत्र मढी. आणि आज या मढी गावामध्ये आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो, या मढी गावामध्ये प्रथमतः आपण जाणार आहोत ओम चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान या ठिकाणी. या देवस्थानचं आपण दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी गुरुनाथ महाराजांचं पारायण केलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी समाधी मंदिर आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी कानिफनाथाचा जन्म कसा झाला, हत्तीच्या कानातून जो काही कानिफनाथ महाराजांचा जन्म झाला त्याची एक मूर्ती आहे. आणि या मूर्तीजवळच खूप मोठ्या प्रमाणात छोटेले मुलं असतील, मोठे भक्त असतील, ते आपले फोटो काढतात. आणि मित्रांनो, याच नंतर ज्यावेळेस याच्याच जवळपास साधारणतः 7 किलोमीटरच्या अंतरावरती हे श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचं देवस्थान आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर या देवस्थानला जात असताना खूप निसर्गरम्य असे वातावरण आहे. खूप डोंगर आहे आणि दऱ्या आहेत. तर जाताना मित्रांनो जपून या ठिकाणी गेलं पाहिजे. तसेच मित्रांनो, मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला डोंगरावर अमृतेश्वर महादेव देवस्थान लागते. तर त्या देवस्थानचं आपण दर्शन घेऊया. आणि खूप सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे. पाण्याचा झरा वाहतोय. आणि पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला श्री बडे बाबा म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घेणार आहोत. आणि हीच आहे ती मायंबा, की ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी खूप लांबून भक्तजन दर्शनासाठी येत असतात. तर मित्रांनो, आपणही एक वेळ अवश्य या देवस्थानाला भेट द्यावी आणि आपल्या जीवनात, आपल्या आलेल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. जय जवान, जय किसान.